नमस्कार, आपण पाहत आहात नॅशनल क्राईम वॉच न्यूज. पुढील बातमी. पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल मोरे यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. माहितीनुसार बुधवारी रात्री 9:30च्या सुमारास मोशी टोलनाका परिसरातील एका हॉटेलमध्ये अनिल मोरे हे काही परिचितांसोबत बसले होते. याचवेळी काही अज्ञात हल्लेखोरांनी हॉटेलमध्ये प्रवेश करून त्यांच्यावर अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला. आरोपींनी त्यांच्या पोटावर, चेहऱ्यावर तसेच शरीराच्या इतर भागांवर सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे हॉटेल परिसरात एकच गोंधळ उडाला. गंभीर जखमी अवस्थेत अनिल मोरे यांना तातडीने YCM रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचार सुरू असताना त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच मोशी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अनिल मोरे हे RPI आठवले गट मधील सक्रिय नेते म्हणून ओळखले जात होते. कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. तसेच त्यांचा रिअल इस्टेट व्यवसायाशीही संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या हत्येमुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. घटनेनंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हॉटेल परिसरातील तसेच रस्त्यावरील CCTV फुटेज ताब्यात घेतले आहेत. या फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात पूर्ववैमनस्य, आर्थिक व्यवहार किंवा वैयक्तिक कारणातून हा हल्ला झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करत असून आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. मोशी परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रिपोर्टर प्रशांत.